ओम शांती. डाळ कारलं. एखाद्या गोष्टीचा योगायोग इतका विचित्र असू शकतो असं मला वाटलं नव्हतं. माझी आवडती भाजी डाळ कारलं. आईने बनवलेलं डाळ कारलं. मी अजूनही ती चव विसरत नाही. मी खूप वेळा बनवण्याचा प्रयत्न केला, पण मला तशी भाजी अगदी मनासारखी बनवताच आली नाही. यामुळे मी ही भाजी फार कमी वेळा बनवते. खरंच काहीतरी कारण आहे ते. डाळ शिजायला टाकली की किती वेळ वाट पाहायची म्हणून अर्धवट कच्चीच डाळ काढून घ्यायची. कुकरमध्ये लावली, पण कधी पाणी कमी होते तर कधी अगदी घंटाभर ठेवून कंटाळा येतो. पण डाळ शिजत नाही. अर्धवट शिजलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली, पण त्याला तशी चव येतच नाही. म्हणून या भाजीचा नंबर अगदी कधीच्या कधी लागतो. अशीच एकदा निवांत वेळ असताना मी डाळ कारलं शिजायला टाकलं. पण काम काही नव्हतं म्हणून सतत मनात विचार यायला लागला, कधी शिजेल ही भाजी. मग टाईमपास म्हणून मी TV लावला. एखादा पिक्चर पाहताना वेळ पटकन जाईल असा विचार केला. पण हा पिक्चर चांगला नाही, ही सिरियल चांगली नाही, असे करता करता कसेबसे 45-50 मिनटं झालीत. कुकरने 3 शिट्ट्या दिल्या आणि मी उठले. कदाचित हे कारण तर नसेल, माझं सगळं लक्ष खाण्यात असते म्हणून भाजी चांगली शिजत नसेल. असो. कुकर उघडला, पण डाळ थोडी कच्चीच होती. मी मनाशीच म्हटले, जाऊ दे, अशी डाळ चांगली लागेल. कारण आता भूक अनावर झाली होती. मी शिजलेलं कारलं डाळीत टाकून त्याला फोडणी दिली आणि जेवण केलं. अर्थातच आईच्या भाजीसारखी भाजी झालीच नव्हती. जेवण आटोपलं. थोड्या वेळातच भाऊ घरी आला. म्हणाला, आईची तब्येत खूप जास्त आहे. वडिलांचा फोन आला होता. ती एकाएकीच काही बोलत नाही, चालत नाही, उभी राहत नाही. म्हणून आम्ही घाईघाईनेच गेलो आणि आईला घेऊन आलो. आल्या आल्याच दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सलाईन दिली, इंजेक्शन दिली. ताप आहे असं डॉक्टर म्हणाले. रक्त तपासायला घेतलं. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर औषधं देईन असं डॉक्टर म्हणाले. आईची स्मृती गेली होती. आपण काही बोललं तर ती काहीच बोलायची. कोणालाही ओळखत नव्हती. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर म्हणाले, पेशी कमी आहेत. आणखी 3 दिवसांसाठी गोळ्या दिल्या. काही इंजेक्शन दिले. 2 दिवसात ताप गेला. पण हळूहळू आईची हालचाल, खाणेपिणे, बोलणे
सगळंच कमी कमी होऊ लागलं. डोळेसुद्धा उघडत नव्हती. चमचाभर ज्यूस नाहीतर पाणी असं दिवसातून 3-4 वेळात घ्यायची, तेही जबरदस्ती. वयही 80च्या आसपास आहे, त्यामुळे दवाखान्यात नेण्यातही अर्थ नव्हता. सगळ्यांना असंच वाटलं की कदाचित 8-10 दिवस कसेबसे निघतील. सगळे भेटीला येऊन गेले. मी गावातच ट्युशन घेत असल्यामुळे गावात जाणं येणं करत होती. रात्री गावातच राहत होती. कोणी कोणी तर म्हणाले, कदाचित 3-4 महिने असेच बेडवर निघून जातील. मी मनाची समजूत घातली, चला जे होईन ते होईन. मी ट्युशनला 8 दिवसानंतरच्या सुट्ट्या सांगितल्या. कारण 8 दिवस तर पाहुणे वगैरे राहतील, म्हणजे मलासुद्धा सुट्ट्या घ्याव्या लागणार नव्हत्या. तसेही मुलांचे पेपर सुरू होणार होते. नवमीचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दसरा होता, म्हणून आईची नात निधी पण आली होती. काही ध्यानीमनी नसताना मी डाळ कारलं करायचं ठरवलं. अर्थात त्या दिवशी काही निवांतपणा नव्हता, पण कारल्याची भाजी कधीपासून खाल्ली नाही म्हणून मी डाळ कारलं शिजवलं. भाजी फारशी जमलीच नाही, पण आईच्या हातच्या भाजीची चव आठवत आठवत मी ती भाजी खाल्ली. 11च्या सुमारास मी घरी गेले. घरी गेल्यावर समजले की आईला मोठी उबळ आली होती. खूप काळी काळी उलटी केली. आई काही वेळ बेशुद्धही होती. भाऊला तर वाटले आई गेली, पण थोड्या वेळातच आईने डोळे उघडले आणि काही वेळातच नातीला निधी असा जोराने आवाज दिला. मग हळूहळू आईमध्ये सुधारणा व्हायला लागली. जवळपास 8 दिवसात आई दिवसातून अर्धी एक पोळी खायला लागली, पण ती कोणाला ओळखत नव्हती. फक्त एकच नाव तिला यायचं, निधी. कोणत्याही मुलीला पाहिलं की निधी म्हणायची. 8 दिवसातच ती धरून धरून चालायची. मला वाटले आता हळूहळू सुधरेल. पण निदान कोणाच्या आधाराशिवाय चालणार नाही, तोपर्यंत एका व्यक्तीला तिच्यासमोर सतत राहावं लागेल. विद्यार्थ्यांनी सुट्टी द्यावी लागेल असा विचार करून मी मुलांना सांगितले, 3 दिवसानंतर आपल्या क्लासला सुट्ट्या राहतील. माझ्या आईची तब्येत बरी नाही. येणारे पाहुणे एक एक करून येऊन गेले. मुलांच्या जीवावर आलं होतं. आता परीक्षा आहे, तुम्ही सुट्ट्या देत आहात. 24 तारीख सुट्टीची ठरली होती. मी 23 तारखेला पुन्हा डाळ कारलं केलं. नेहमीप्रमाणेच ती भाजी चांगली झाली नाही. मी दुपारी घरी गेले तर आईच्या तब्येतीत खूपच सुधारणा दिसली. अगदी बिना आधाराने स्वतःच घरात चालत होती. स्वतःहून पाणीही मागायला लागली. भूक लागली, मला खायला पाहिजे असंही म्हणाली. आणि मी अगदी वेळेवर सुट्ट्या रद्द केल्या. म्हणजे 3ही वेळा माझ्या ध्यानीमनी नसताना मी डाळ कारलं केलं, तेव्हा मला अपेक्षित नसलेली गोष्ट ऐकायला मिळाली. आणि तीही आईच्याच बाबतीत. इतका योगायोग होऊ शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता 1.5 महिना झाला. आईची तब्येत सुधारत आहे. पायऱ्यासुद्धा स्वतःच उतरते.
जेवणही व्यवस्थित आहे. आता घरात असलेले 3-4 लोक एवढ्या लोकांना ओळखते. भाऊ, वहिनी, मी, काही वस्तूही ओळखते. पूर्वी तर जेवल्यावर विचारलं तर मी जेवली नाही असं म्हणायची. धन्य आहे ती वहिनी, ती माऊली. वहिनींनी आईचं बेडवर असताना सगळं केलं. खरंच सून असावी तर अशी असावी. मोठ्या भाऊ बहिणींनी काही दिवस मदत केली, पण लहान भाऊ बहिणींची खरंच कमाल म्हणावं लागेल. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. ओम शांती.